आषाढी एकादशी निमित्त जळगाव, बुलढाणा आणि परिसरातील हजारो वारकरी मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्थानकावरून विशेष आषाढी रेल्वेनं पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले। वारकऱ्यांच्या सोयीसाठी चालवण्यात आलेल्या या अनारक्षित विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला। वारकऱ्यांच्या वाढत्या प्रवासी मागणीची दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष रेल्वेची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार भुसावळ रेल्वे स्थानकावरून दुपारी 1:30 वाजता पंढरपूरकडे ही विशेष गाडी रवाना झाली। हे विशेष आषाढी रेल्वे 25 तारखेला पहाटे 3:30 वाजता पंढरपूर येथे पोहोचली आहे आणि आता ती आजच 25 तारखेलाच रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून सुटणार आहे आणि ही गाडी 26 तारखेला म्हणजेच उद्या भुसावळ येथे परत येणार आहे। या विशेष रेल्वेसाठी जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आल्यानं वारकऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। रवाना होण्यापूर्वी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोफत ट्रेनची व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे। हे 12वं वर्ष आहे। सातत्याने मी खासदार झाल्यापासनं एकादशीच्या निमित्ताने ही आपण सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि खूप चांगला उत्साह दरवर्षी भाविकांचा असतो, कारण की आषाढीच्या निमित्ताने प्रत्येकाचं स्वप्न असतं की विठू माऊलीचं दर्शन झालं पाहिजे आणि ह्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून आज हजारो भाविकांचे तिथे दर्शन होत असतं। याचं खूप मोठं समाधान आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, भुसावळ।